दक्षिण सोलापूर तालुक्यातील काशेगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेश काळे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेश काळे हे चळवळीतील सक्रिय व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले नेते म्हणून ओळखले जातात। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना उमेश काळे म्हणाले, अजितदादा यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून जी संधी दिली आहे त्याचं सोनं नक्कीच करणार। विकास हा माझा अजेंडा असून जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देत राहीन। विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। त्यांच्या उमेदवारीमुळे काशेगाव पंचायत समितीच्या गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या काळात या गणातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि ओबीसीच्या एका सामान्य कार्यकर्त्याला, गोरगरीब कार्यकर्त्याला कसं बळकट केलं पाहिजे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माझ्या धनगर समाजाच्या एका युवकाला संधी दिली। ज्या युवकाला कोणत्याही पक्षात गेल्यानंतर विचारलं जात होतं, पैसे किती आहेत तुमच्याकडे, जात कोणती आहे, संख्या किती आहे। मग आम्ही एवढे दिवस 40 वर्ष झालं आज वय चळवळ करतोय, मग ती चळवळ काय उपयोग नाही का? आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला फोन आल्यानंतर त्यांचा प्रश्न सोडत असताना जात बघितली जात नाही। त्यासाठी अजितदादा यांनी मला उमेदवारी दिली, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला। तर असे पक्ष आज आपण पुढे आणलं पाहिजे, कारण जे जातीवादी पक्ष आहेत आणि जे धनदाढ्य आणि आयात उमेदवाराला जे त्यांची चळवळ नसते तशा उमेदवारांना त्यांनी संधी देतात। त्यामुळे आज अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे की सर्वसामान्य युवकांना संधी दिली पाहिजे। आज आमच्या दक्षिण तालुका, उत्तर तालुका, आमचे दक्षिण तालुक्याचे पाटील साहेब, मुजीब भाई, आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतला की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे ती सर्वसामान्य माणूस हा घटनेद्वारा आपल्या ह्या प्रक्रियेत आला पाहिजे। लहानातला लहान घटक सुद्धा इथं आला पाहिजे। परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की धनदाढ्य लोक, गुंडगिरी लोकच तिथं जातात, चांगले अभ्यासू लोक का जात नाहीत? कारण जनतेमध्ये पैशाचा वापर केला जातोय, बळ वापर केला जातोय। म्हणजे अशा गोष्टीचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर अजितदादा पवार यांच्या पाठीमागे सर्व लोकांनी राहिलं पाहिजे। उद्या सहकार संस्था असतील, सर्व संस्थेतून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी अजितदादा पवार यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे। जय हिंद।